नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये मी लवंगचा वापर करून घरातील नकारात्मक ऊर्जा कशी चेक करायची याबद्दल मी सांगितलं होतं तुम्हाला. तर मला बऱ्याचशाच अशा कमेंट आल्या. काही लोकांचं मत असं आलं की 4 लवंग उभे राहिल्यात किंवा 5 लवंग उभे राहिल्यात. काही लोकांच्या साथीच्या साथी उभ्या राहिल्या होत्या. तर काही लोक घाबरून पण गेली होती. तर घाबरून जाण्यात काही अर्थ नाही, कारण घाबरल्यानंतर आपण काय करतो की पूर्णपणे डिप्रेशनमध्ये जाणं किंवा काय होईल का आपल्याबद्दल असा आपण विचार करत असतो. तर तसा विचार अजिबात करू नका. काहीही मोठा विषय होत नाही किंवा अनर्थ काही गोष्टी घडत नाहीत. त्यामुळे काळजी करू नका. स्वामी आहेतच तुमच्या पाठीशी. त्याचबरोबर मी काही उपाय त्याच्यावरती सांगेन, कारण बरेचसेच लोक मला अशी विचारतात की उपाय सांगा त्याच्यावरती, काय करायचं काय नाही वगैरे. तर उपाय खूप साधा आणि सरळ आणि सोपा आहे. काय करायचं आहे की ज्यांच्या 4 लवंग उभ्या राहिल्या आहेत किंवा 5 लवंग उभ्या राहिल्या तर त्यांनी काळजी करू नका. त्यांच्यासाठी मी घरगुती एक उपाय सांगतोय. मंगळवार पासून ते सोमवारपर्यंत असे 7 दिवस होतात. तर मंगळवारपासून ते सोमवारपर्यंत काय करायचं आहे, 5 लवंग, 5 कापूरवडी आणि 5 वेलदोडे ह्यांचं मिश्रण रोज 3 सांजेला आपल्या हॉलमध्ये एका प्लेटमध्ये ते घेऊन मिश्रण असं जाळायचं आहे. आणि त्याचं जी राख होते तयार, ती राख प्रत्येकाने आपापल्या कपाळाला लावून घ्यायची आहे. दुसरा, ज्यांच्या 7 लवंग उभे राहिले आहेत त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी हा उपाय 7 दिवस करायचाच आहे. आणि त्याचबरोबर 11 दिवस रोज सकाळी गोमूत्र आणि कोणत्याही दत्त मंदिरामध्ये जाऊन जी धुनी असते, यज्ञकुंड असतं, त्याच्यामधला जो अंगारा असतो तो अंगारा आणि पाणी असं 11 दिवस घरामध्ये रोज सकाळी आंघोळ केल्या पहिल्यांदा ते शिंपडून घ्यायचंय. मग तुळशी ढाळ्याने शिंपडा किंवा फुलाने शिंपडला तरी चालू शकेल. पण ह्या 11 दिवसामध्ये घरामध्ये मांसाहार वगैरे आणू नये. ह्याला एकही दिवस खंड नको. कोणीही घाबरून जाऊ नका. फक्त किरकोळ एक त्रास होत असतात किंवा दवाखाना मागे लागणं किंवा आर्थिकदृष्ट्या हानी होणं, जीवितास कुणाच्याही धोका नसतो त्यामध्ये. त्यामुळे काळजी काय करू नका. माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जर काही अजूनही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.